घ्यावी यासाठी केस करू शकता. यामध्ये कोर्ट तुमची पूर्ण तक्रार वाचून घेतं आणि त्याबाबत तुम्हाला एक ॲफिडेव्हिट द्यायला सांगतं. आणि ॲफिडेव्हिट दिल्यानंतर जर कोर्टाला असं वाटलं की याच्यामध्ये कुठलातरी कॉग्निझेबल ऑफेन्स घडत आहे किंवा तसंच प्रायमा फेसी म्हणजे बघता क्षणी असं वाटत असेल, तर कोर्ट संबंधित पोलीस स्टेशनला तसे एफ-आय-आर घेण्याचा आदेश करत असते. आणि ज्यावेळेस कोर्ट आदेश करतं त्यावेळेस ते तक्रार त्या पोलिसांना घ्यावीच लागते. आणखी एक त्याला आता नवीन जो BNSS आलेला आहे त्याच्यामध्ये आणखी एक आहे तो म्हणजे ई-एफ-आय-आर. म्हणजे तुम्ही ऑनलाईनरित्या सुद्धा तुम्ही एफ-आय-आर नोंदवू शकता. फक्त आता ह्याचं कसं आहे, ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन पद्धतीने एफ-आय-आर नोंदवत असता त्यानंतर तुम्हाला काही दिवसानंतर म्हणजे ठराविक 3 दिवसानंतर तुम्हाला जाऊन तिथं ती एफ-आय-आर कन्फर्म करायची असते. म्हणजे तुम्ही फक्त घरात बसून मोबाईलवरून एफ-आय-आर टाकली आणि पोलिसांनी तपास करा आणि तुमची तुम्ही बघा असं म्हणून चालत नाही. तुम्हाला ती एफ-आय-आर तुम्ही त्याच्यावर स्टिकअप तुम्हाला त्या हे दाखवण्यासाठी तुम्हाला परत त्या पोलीस स्टेशनला जावं लागतं आणि मी अशी एफ-आय-आर केली होती त्याच्याबद्दलचं कन्फर्मेशन देण्यासाठी तुम्ही जाऊन तिथं सही करून ती एफ-आय-आर नोंदवायची आहे.